मात्र अपहरण करण्यात आलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये तक्रार केली आणि जेव्हा पिंपरी चिंचवड पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला तेव्हा अपहरण करणारे कोणी दरोडेखोर नाहीत तर वर्दीतील पोलीस आहेत हे समोर आलं आणि त्यानंतर हे प्रकरण चव्हाट्यावरती येते। या सगळ्या प्रकरणातून किंवा वर्दीतील पोलिसांच्या तावडीतून या कुटुंबाची सुटका झाली ती या कुटुंबातील एका मुलाच्या हातात असलेल्या स्मार्ट वॉचमुळे। कारण अपहरण करणाऱ्या पोलिसांनी कुटुंबातील सगळ्यांचे मोबाईल देखील स्वतःच्या ताब्यात घेतले होते, मात्र हातात असलेल्या स्मार्ट वॉचवरून या मुलाने इतर कुटुंबियांना मेसेज केले आणि त्यानंतर याची तक्रार पिंपरी चिंचवड पोलिसांपर्यंत पोहोचू शकली। हे सगळं प्रकरण नक्की काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कॅमेरामन अमोल गवाळेसह मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। ही घटना आहे 5 जुलैची। पुण्यातील विमाननगर भागात राहणारे भूषित वर्मा जे 28 वर्षांचे आहेत आणि एका खाजगी कंपनीत नोकरी करतात, ते त्यांच्या पत्नीसह कुटुंबियांसह आणि त्यांचे मित्र मोहम्मद आझमी जे एरवी दुबईला असतात मात्र मूळचे संभाजीनगरचे आहेत, असे पुण्यात आधी भेटले। भूषित वर्मा आणि मोहम्मद आझमी दोघंही 28 वर्षांचे, दोघंही आपल्या कुटुंबियांना घेऊन वर्षा सहलीसाठी फिरण्यासाठी म्हणून लोणावळ्याच्या दिशेने निघाले आणि लोणावळ्यापासून काही अंतरावरती असलेल्या कामशेत जवळ ते पोहोचले तेव्हा त्यांची कार अडवण्यात आली आणि कारची तपासणी करायची आहे असं सांगण्यात आलं। तपासणी करणारे पोलीस होते 3 आणि त्यांच्यासोबत 3 वॉर्डन जे पोलिसांना सहाय्य करण्यासाठी नेमलेले असतात। अशा 6 जणांनी या 2 कुटुंबियांची भूषित वर्मा यांच्या कारची तपासणी सुरू केली आणि त्यानंतर त्या कारमध्ये त्यांना एक इम्पोर्टेड सिगारेटचं पाकिट आढळलं आणि त्या आधारे या पोलिसांनी असा दावा केला की या कुटुंबियांच्या पोझिशनमध्ये या कुटुंबियांच्याकडे अंमली पदार्थ आहेत आणि त्यामुळे आम्ही तुम्हाला अटक करणार आहोत। या कुटुंबियांनी वारंवार हे सांगण्याचा प्रयत्न केला की आमच्याकडे कोणत्याही प्रकारचे अंमली पदार्थ नाहीत, गयावया करण्याचा प्रयत्न केला। तेव्हा या पोलिसांनी त्यांचं पुढचं पाऊल उचललं, ते म्हणजे जर तुमच्यावरती कारवाई व्हायला नको असेल तर तुम्हाला आम्हाला 5 लाख रुपये द्यावे लागतील। या कुटुंबियांकडे अर्थातच त्यावेळी एवढी मोठी रक्कम कॅशच्या स्वरूपात नव्हती। तिसरी महत्त्वाची गोष्ट या वर्दीतील पोलिसांनी केली ती म्हणजे या कुटुंबियातील सगळ्यांचे मोबाईल फोन त्यांनी स्वतःच्या ताब्यामध्ये घेतले आणि कामशेतजवळ त्यांनी या कुटुंबियांना पैशांसाठी धमकवायला सुरुवात केली। मी जसं म्हटलं या कुटुंबियांकडे त्यावेळी कॅशच्या स्वरूपात हे पैसे नव्हते आणि त्यानंतर मग पोलिसांनी पुढचं पाऊल उचलत या कुटुंबियांना त्यांच्या घरी असलेल्या कुटुंबियांना फोन करून ATMच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करायला सांगायला सुरुवात केली। त्यानंतर या 6 जणांपैकी म्हणजे 3 पोलीस कॉन्स्टेबल्स आणि 3 वॉर्डन यांच्यापैकी 2 जण या कुटुंबियांच्या गाडीमध्ये बसले आणि 4 जण पोलिसांची जी व्हॅन असते त्या व्हॅनमधून यांच्या पाठीमागे निघाले आणि कामशेतवरून हे सगळे पुण्याच्या दिशेने यायला लागले। लोणावळा आणि त्यानंतर तळेगावजवळ या दोन्ही वाहनं पोहोचली आणि पुढच्या वाहनामध्ये ही जी 2 कुटुंबीय आणि त्यांच्यासोबत 2 बसलेले पोलीस यांनी एका ATM सेंटरमधून ते पैसे काढले, जवळपास 20 ते 25 हजार रुपये काढले आणि ते पोलिसांनी स्वीकारले। या दरम्यान या कुटुंबातील एक मुलगा ज्याच्याकडे स्मार्ट वॉच होती तो आपल्या घरी असलेल्या कुटुंबियांना मेसेज करत होता आणि आमचं अपहरण केलंय असं सांगत होता। या घटनेची सुरुवात झाली होती दुपारी 3 वाजता, म्हणजे कामशेत जवळ दुपारी 3 वाजता वर्दीतील या पोलिसांनी या 2 कुटुंबाचं अपहरण केलं होतं आणि त्यानंतर दुपार उलटून संध्याकाळ संपून देखील या वर्दीतील पोलिसांनी या कुटुंबाला सोडलेलं नव्हतं। जास्तीत जास्त पैसे त्यांच्याकडून काढण्याचा या वर्दीतील पोलिसांचा प्रयत्न होता। मात्र मी जसं म्हटलं या कुटुंबातील एका मुलाने स्मार्ट वॉचच्या माध्यमातून जेव्हा घरी असलेल्या त्याच्या इतर कुटुंबियांना मेसेज सुरू केले तेव्हा काहीतरी गडबड आहे हे घरी असलेल्या कुटुंबियांच्या लक्षात आलं आणि त्यांनी मग पोलिसांशी संपर्क साधला। ते पोलीस होते पिंपरी चिंचवड, कारण पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये
ते त्यावेळी होते, त्यामुळं त्या ठिकाणी त्यांचं अपहरण करण्यात आलेलं असावं कोणातरी दरोडेखोरांकडून किंवा गुंडांकडून, असं घरी असलेल्या कुटुंबियांना वाटत होतं. आणि त्यानंतर मग पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस सक्रिय झाले आणि त्यांनी मग या सगळ्या प्रकरणाचा तपास सुरू केला. मोबाईल कॉल रेकॉर्डिंगच्या माध्यमातून ट्रेसिंग सुरू केलं आणि तेव्हा या पिंपरी चिंचवड पोलिसांच्या लक्षात आलं की ज्यांनी या दोन कुटुंबाचं अपहरण केलंय ते खरे दरोडेखोर नाहीत, तर ते वर्दीतील पोलीस आहेत. आणि त्यानंतर म्हणजे दुपारी 3ला ज्यांचं अपहरण करण्यात आलं होतं त्यांना रात्री 12 वाजता सोडून देण्यात आलं आणि त्यानंतर हे 6 जण ज्यांनी अपहरण केलं होतं ते गायब झाले. आणि त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी आधी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. पिंपरी चिंचवड पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळं गुन्हा तर त्यांनी दाखल केला, मात्र FIR मध्ये ज्यांनी अपहरण केलं, ज्यांनी खंडणी मागितली अशा पोलिसांची नावच त्या ठिकाणी टाकण्यात आली नाहीत ना, त्या 3 वॉर्डनची नावं टाकण्यात आली होती. आणि हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होता. इथं आपण या 6 जणांची नावं सांगूयात. पहिलं नाव आहे पोलीस नाईक अमोल वायकर, दुसरं नाव आहे पोलीस कॉन्स्टेबल अमोल ननावरे, तिसरं नाव आहे पोलीस कॉन्स्टेबल तुषार धावरे, चौथं नाव आहे वॉर्डन किसन बोंबळे, 5वं नाव आहे वॉर्डन नितेश चव्हाण आणि 6वं नाव आहे वॉर्डन तुषार घाडगे. अशा या 6 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आणि हे प्रकरण हळूहळू चव्हाट्यावरती येऊ शकतं असं लक्षात आल्यानंतर त्यांना अटक देखील दाखवण्यात आली आहे. आणि बुधवारी दुपारनंतर या 6 जणांना वडगाव मावळच्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे आणि त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी पोलीस करणार आहेत. पोलिसांवरती अर्थातच लोकांच्या रक्षणाची जबाबदारी असते. सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे या पोलीस दलाचं ब्रीदवाक्य. मात्र या ठिकाणी फक्त घाबरवून सोडलं असं नाही, तर दुपारी 3 पासून रात्री 12 वाजेपर्यंत या 2 कुटुंबियांचं अपहरण करण्यात आलं. यातील एक जे कुटुंब आहे ते दुबईला राहतं आणि सुट्टीसाठी म्हणून ते भारतात आलं होतं आणि भारतात त्यांना हा असा अनुभव घ्यावा लागला. आता या 6 जणांवरती कारवाई करण्यात येते आहे, मात्र प्रश्न आहे तो पोलीस या अशा थराला का पोहोचतायत आणि जर असा प्रकार घडला असेल तर तो समोर आणून त्यावरती कारवाई करतो आहोत असं दाखवण्याची गरज होती, न की दडपण्याची. मात्र पुणे ग्रामीण पोलिसांचा पहिला प्रयत्न अर्थातच हे प्रकरण दडपण्याचा होता. अर्थातच तो अपयशी ठरला. या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.